Integration by substitution. You won't find a paper in which this type is not there. अत्यंत महत्वाचा टाइप आहे. बट बेस्ड ऑन टू डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह पण पक्क पाहिजे त्या केसमध्ये. सो लेट्स रिवाइज क्विकली द फॉर्म्युलाज. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स 1. Derivative of x raised to n. X raised to n minus 1. Derivative of e raised to x is equal to e raised to x. Derivative of a raised to x is equal to a raised to x into log a. Derivative of root x is equal to 1 upon root x. Derivative of log x is equal to 1 upon x. Derivative of 1 upon x is equal to minus 1 upon x square. Derivative of sin x is equal to cos x. Derivative of cos x is equal to minus sin x. Derivative of tan x is equal to square x. Derivative of cot x is equal to minus x. Derivative of sec x is sec x into tan x. Derivative of cosec x is minus cosec x into cot x. Derivative of sin inverse x is 1 upon 1 minus x square. Derivative of tan inverse x is 1 upon 1 plus x square. Derivative of sec inverse x is 1 upon x under root x square minus 1. हे डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युला. ओके. आता प्रत्येक ठिकाणी तुम्हाला असं दिसेल की एक फंक्शन आणि एक डेरिव्हेटिव्ह. चेक द एक्झाम्पल. काय आता हे बोर्डात हे पेपर मधलंच आहे, म्हणजे हे 4 मार्काला का विचारलाय असा प्रश्न तुम्हाला पण पडेल सोडवल्यानं. साइन रूट एक्स अपॉन रूट एक्स. साइन ऑफ रूट एक्स अपॉन रूट एक्स. काय फंक्शन घेणार सांगा तुम्ही. व्हॉट विल बी द फंक्शन, व्हॉट विल बी इट्स डेरिव्हेटिव्ह. आता आपण डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले पाहिले. काय ह्या डेरिव्हेटिव्हच्या फॉर्म्युल्यामध्ये साइन रूट एक्स अपॉन रूट एक्स ह्याच्यातलं काय दिसतंय इथे. एवढं जनरल नॉलेज आपल्याकडे असतंच की एवढा आपला मेंदू चालतोच नाही का, चालवलंच पाहिजे तेवढं. रूट एक्स, सो टी इज इक्वल टू रूट एक्स. मग त्याचं डेरिव्हेटिव्ह काय. 1 अपॉन 2 रूट एक्स dx. टी इज रूट एक्स. टी म्हणजे रूट एक्स घेतला तर डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 रूट एक्स. पण वरती काय आहे तर ते जे फंक्शन आहे ते आहे इंटिग्रेशन ऑफ साइन रूट एक्स इंटू 1 अपॉन रूट एक्स dx. काय केलं फक्त 1 अपॉन रूट एक्स पुढे घेतला असं सेपरेटली. आता इथे काय दिसतंय 1 अपॉन 2 रूट एक्स आहे. हा 2 इकडे, हा 2 लेफ्टला गेला. काय आहे 2 dt is equal to 1 upon root x dx. 2 इकडे. आता 1 by root x dx ला काय टाकायचं 2d आणि root x ला काय टाकायचं t. काय येणार I is equal to integration of sin t into 2 dt. मतलब 2 बाजूला काढू. 2 कॉन्स्टंट आहे. इंटिग्रेशन ऑफ साइन टी dt. साइन टी चे इंटिग्रेशन. What is sin t? Integration of sin t is cos t minus cos t. आणि तुम्ही आठवा मी अगदी सुरुवातीला सांगितलं होतं की इंटिग्रेशनचे फॉर्म्युले एसेन्शियल आहे. आता जर तुम्ही इंटिग्रेशन ऑफ साइन टी कॉस टी म्हणत असाल फॉर्म्युले लिहिलेले नाही. आणि मॅथ्सचा असा प्रकार आहे फॉर्म्युला शिवाय येऊ शकत.
-2 cos t च्या जागी √x प्लस that will be the answer. सेम एक्झाम्पल म्हणजे त्याच टाइप मध्ये cos √x अपॉन √x. आता t काय येणार हा सोपा आहे. काय t येणार √x. मग dt काय आला 1 अपॉन 2√x dx. आता याच्यात काय होतं डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन एकत्र आहे त्यामुळे कन्फ्युज होण्याचे चान्सेस वाढतात. कशाला कन्फ्युज व्हायचं ना, सिम्बॉल तर इंटिग्रेशनचा आहे. t√x घेतला तर dt झाला 1 अपॉन t√x dx. पण आपल्याला पाहिजे 1/√x. मग हा 2 इकडे घेतला मग काय झाला 2dt इज इक्वल टू 1/√x dx. जो 1/√x dx च्या जागी 2dt टाकायचा. I is equal to integration of cos t into 2dt. त्यातला 2 कॉन्स्टंट बाजूला घ्या. cos t dt is equal to 2. cos t चे इंटिग्रेशन काय sin t. Integration of cos t is sin t plus c आणि मग 2 sin √x प्लस t ची व्हॅल्यू पुन्हा टाकायची. t ची व्हॅल्यू पुन्हा टाकायची कंपल्सरी पुन्हा. तरच ते एक्झाम्पल कम्प्लीट होईल. आता इथे चेक करा 3 tan 1x अपॉन 1 प्लस x स्क्वेअर. एक फंक्शन आहे आणि एक त्याचं डेरिव्हेटिव्ह. काय फंक्शन घेणार tan 1x. tan 1x का tan 1x चं डेरिव्हेटिव्ह काय 1 अपॉन 1 प्लस x. 3 tan 1x तर t is equal to tan 1x. तर dt आला 1 अपॉन 1 प्लस x स्क्वेअर dx. tan 1x चं डेरिव्हेटिव्ह हे डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन अवघड का जातं डेरिव्हेटिव्ह नीट केलेलं असेल तर. 1 अपॉन 1 प्लस x स्क्वेअर dx. एवढ्याच्या जागी टाकायचा dt आणि हा काय झाला I is equal to 3t dt. इंटिग्रेशन ऑफ 3t. कुठला फॉर्म्युला इथे कोण होता इंटिग्रेशन ऑफ a⁴x dx is equal to a⁴x upon log a plus c. आता प्रॉब्लेम काय झाला लक्षात आलं नाही आठवलं आपल्याला. a⁴x फॉर्म चेंज. a म्हणजे 3 वरती फंक्शन आहे. मग I is equal to 3t upon log 3 plus c is equal to 3t. t म्हणजे काय tan इनवर्स x. 3 tan इनवर्स upon log 3 plus. एक पॉइंट असा येतो की या सगळ्या स्टेप स्किप करून डायरेक्ट आन्सर पण लिहिताय प्रॅक्टिस. तर मग सांगा 4 मार्काला काय वाईट आहे याच्यात की काय लिहायचा स्टेप नंबर 1 स्टेप नंबर 2 आन्सर